मॅन्युअल दिसतंय का तुम्हाला? नो मॅम. नो नो मॅम. मॅम. ठीक आहे. तुमचं आज प्रॅक्टिकल आहे अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स. याचं तुम्हाला मॅन्युअल MSBTचे वेबसाईटवर लॅब मॅन्युअल हे येतं, त्यावर तुम्ही क्लिक केलं आणि कोणते आपलं थर्ड सेमिस्टर आहे. ठीक आहे. थर्ड सेमिस्टरवर हे तुमचं मॅन्युअल तुम्हाला अवेलेबल होईल. ठीक आहे. अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स याचा सब्जेक्ट कोड आहे 22329. ठीक आहे. सब्जेक्ट कोड आहे 22329 आहे. ठीक आहे. तुमचे मॅन्युअल हे ठीक आहे. तुमचं हे प्रॅक्टिकल आहे. ही तुमची प्रॅक्टिकल लिस्ट आहे. टोटल तुमचे 27 प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे. तुमचं फर्स्ट नंबरचं प्रॅक्टिकल आहे बिल्ड अँड टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ सिंगल स्टेज लो पॉवर कॉमन इमिटर एम्प्लीफायर. सेकंड तुमचं आहे सिम्युलेट टेस्ट आउटपुट वेवफॉर्म ऑफ सिंगल स्टेज कॉमन इमिटर एम्प्लीफायर युजिंग सिम्युलेशन सॉफ्टवेअर. त्याच्यानंतर आहे सिम्युलेट टेस्ट द आउटपुट वेवफॉर्म ऑफ सिंगल स्टेज कॉमन सोर्स FET एम्प्लीफायर. FET म्हणजे फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. FETचा लॉंग फॉर्म आहे तुमचा फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर एम्प्लीफायर युजिंग सिम्युलेशन सॉफ्टवेअर. त्याच्यानंतर आहे बिल्ड अँड टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ सिंगल स्टेज कॉमन सोर्स FET एम्प्लीफायर. त्याच्यानंतर आहे बिल्ड टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ टू स्टेज RC कपल्ड कॉमन इमिटर एम्प्लीफायर. त्याच्यानंतर आहे तुमचं 6 नंबरचं प्रॅक्टिकल बिल्ड अँड टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ टू स्टेज डायरेक्ट कपल एम्प्लीफायर युजिंग ट्रान्झिस्टर. त्याच्यानंतर 7 नंबरचं तुमचं जे प्रॅक्टिकल आहे बिल्ड अँड टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ ट्रान्सफॉर्मर कपल एम्प्लीफायर. हे तुमचं 2 पार्ट मध्ये, पार्ट फर्स्ट आणि सेकंड मध्ये पण तुमचं काय आहे तेच आहे. ठीक आहे. म्हणजे हे प्रॅक्टिकल तुमचे किती पार्ट मध्ये होईल? 2 पार्ट मध्ये. प्रॅक्टिकल नंबर 7 अँड प्रॅक्टिकल नंबर 8. त्याच्यानंतरचं तुमचं 9 नंबरचं प्रॅक्टिकल आहे बिल्ड टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ सिंगल ट्यून एम्प्लीफायर युजिंग ट्रान्झिस्टर. ठीक आहे. त्याच्यानंतर 10 नंबरचं तुमचं प्रॅक्टिकल आहे बिल्ड टेस्ट परफॉर्मन्स ऑफ डबल ट्यून कॉमन इमिटर एम्प्लीफायर. त्याच्यानंतर आहे तुमचं बिल्ड अँड टेस्ट परफॉर्मन्स ऑफ डबल ट्यून कॉमन इमिटर एम्प्लीफायर. तुमचं जे 12 नंबरचं प्रॅक्टिकल आहे बिल्ड अँड टेस्ट परफॉर्मन्स ऑफ पॅरामीटर्स ऑफ सिंगल स्टेज क्लास A पॉवर एम्प्लीफायर आहे तुमचं. त्याच्यानंतर तुमचं 30 नंबरचं जे प्रॅक्टिकल आहे बिल्ड अँड टेस्ट परफॉर्मन्स पॅरामीटर्स ऑफ क्लास B पुश पुल एम्प्लीफायर युजिंग ट्रान्झिस्टर. 40 नंबरचं आहे तुमचं बिल्ड अँड टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ
ऑडिओ पॉवर एम्प्लीफायर. 50 नंबरचं जे तुमचं प्रॅक्टिकल आहे, यूज ट्रान्झिस्टर टू बिल्ड टेस्ट voltage series feedback amplifier parameter with and without feedback. 60 नंबरचं आहे तुमचं प्रॅक्टिकल. 60 नंबरचं आहे, यूज ट्रान्झिस्टर टू बिल्ड अँड टेस्ट voltage shunt feedback amplifier parameter with and without feedback. 70 नंबरचं आहे तुमचं, टेस्ट द इफेक्ट ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह फीडबॅक ऑन द गिवन एम्प्लिफायर पार्ट 1. 80 नंबरचं आहे तुमचं, टेस्ट द इफेक्ट ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह फीडबॅक ऑन द गिवन एम्प्लिफायर. 90 नंबरचं तुमचं प्रॅक्टिकल आहे, बिल्ड आरसी फेज शिफ्ट ऑसिलेटर. आवाज येतोय ना? Yes, ma'am. Yes. ठीक आहे. 19 नंबरचं तुमचं प्रॅक्टिकल आहे, बिल्ड आरसी फेज शिफ्ट ऑसिलेटर अँड मेजर द जनरेटेड फ्रिक्वेन्सी युझिंग सीआरओ. त्याच्यानंतर 20 नंबरचं आहे, बिल्ड क्रिस्टल ऑसिलेटर अँड मेजर द जनरेटेड फ्रिक्वेन्सी युझिंग सीआरओ. 21 नंबरचं आहे, सिम्युलेट हार्टली ऑसिलेटर युझिंग एनी रिलिव्हंट सिम्युलेशन सॉफ्टवेअर. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण लाईक स्पाइस, मल्टीसिम, ठीक आहे, हे जे सॉफ्टवेअर आहे त्यापैकी एक सॉफ्टवेअर आपण काय करू, हे परफॉर्म करणार आहे. त्याच्यानंतर तुमचं आहे, जनरेट अ वेवफॉर्म युझिंग मिलर स्वीप जनरेटर अँड मेजर स्वीप टाइम अँड रिट्रेस टाइम. त्याच्यानंतर आहे, सिम्युलेट ड्युअल व्होल्टेज रेग्युलेटर युझिंग IC 78XX and 79XX फॉर द स्पेसिफाईड रेग्युलेटेड आउटपुट व्होल्टेज. त्याच्यानंतर आहे तुमचं, बिल्ड ड्युअल व्होल्टेज रेग्युलेटर फॉर द स्पेसिफाईड रेग्युलेटेड आउटपुट व्होल्टेज. तुमचं आहे 25 नंबरचं, बिल्ड लो व्होल्टेज रेग्युलेटर युझिंग IC 723 फॉर द गिवन रेग्युलेटेड आउटपुट व्होल्टेज. त्याच्यानंतर 26 नंबरचं आहे, बिल्ड हाय व्होल्टेज रेग्युलेटर युझिंग IC 723. ही IC 723 ही तुमची कोणती आहे, रेग्युलेटेड IC आहे. ठीक आहे. 26 नंबरचं आहे तुमचं, बिल्ड हाय व्होल्टेज रेग्युलेटर युझिंग IC 723 फॉर द गिवन रेग्युलेटेड आउटपुट व्होल्टेज. त्यानंतर आहे तुमचं 27 नंबरचं, टेस्ट द परफॉर्मन्स पॅरामीटर ऑफ व्होल्टेज रेग्युलेटर युझिंग IC LM317. ठीक आहे. तुमचे हे प्रॅक्टिकल्स आहे. ठीक आहे. हे तुमचे प्रॅक्टिकल्स आहे, लिस्ट ऑफ प्रॅक्टिकल्स. ठीक आहे. तुमचं आपण पहिलं फर्स्ट नंबरचं प्रॅक्टिकल आपण आज इंट्रोडक्शन घेऊ. याच्यामध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ काय की मोस्ट ऑफ तुमचं इनपुटला तुमचं सीआरओ राहणार आहे. इनपुटला तुम्हाला सीआरओ राहणार आहे आणि इनपुटला तुमचं फंक्शन जनरेटर आहे
आणि आउटपुटला तुमचं काय राहणार आहे, मोस्ट ऑफ सीआरओ. सीआरओ वर तुम्हाला आउटपुट काय करायचं आहे, मेजर करायचं आहे. ठीक आहे. आता जे तुमचं ईआयएमचं जे फर्स्ट प्रॅक्टिकल आहे, आपण त्या प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला फ्रिक्वेन्सी कशी मेजर करतात, ठीक आहे, फ्रिक्वेन्सी मेजर कसं करतात, परत व्होल्टेज मीन्स अँप्लिट्यूड मेजर कसं करतात, ते आपण ईएमच्या प्रॅक्टिकल मध्ये बघू. आणि त्याचाच यूज तुम्हाला याचं जे आउटपुट व्होल्टेज आहे ह्या प्रॅक्टिकल्सचे मोस्ट ऑफ तेच राहणार आहे तुम्हाला. ठीक आहे. तुमचं अजून अप्लाइडचं लेक्चर झालं नाही ना स्टार्ट? नो मॅम. बरं, ठीक आहे. तोपर्यंत पुढच्या आठवड्यापर्यंत तुमचं थोडं बेसिक पण तुमचं स्टार्ट होऊन जाईल, म्हणजे तुम्हाला हे प्रॅक्टिकल्स कळायला इझिली जाईल. ठीक आहे. मोस्ट ऑफ प्रॅक्टिकल मध्ये तुमचं इनपुट फंक्शन जनरेटर राहणार आहे, आउटपुट तुमचं काय राहणार आहे, सीआरओ. आता फॉर एक्झाम्पल तुमचं आहे सिंगल स्टेज कॉमन इमिटर एम्प्लिफायर. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो, सीई एम्प्लिफायर. फर्स्ट प्रॅक्टिकल. आज फक्त आपण काय इंट्रोडक्शन घेऊ आणि पुढच्या प्रॅक्टिकल पासून आपण प्रॅक्टिकल परफॉर्म करायला स्टार्ट करणार आहे. ठीक आहे. फर्स्ट नंबरचं प्रॅक्टिकल आज आपण बघू. ठीक आहे. सिंगल स्टेज कॉमन इमिटर एम्प्लिफायर. यामध्ये काय दिले आहे तुमचं, ठीक आहे, याचं काय, लो पॉवर एम्प्लिफायर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस that can increase the power of a signal. An amplifier uses electric power from a power supply to increase the amplitude of a signal by an amplifier, but not all amplifiers are the same, as they are classified according to their circuit configuration and methods of operation. The classification of an amplifier depends upon the size of the signal, large or small. ठीक है. Its physical configuration and how it process the input signal, which is the relationship between input signal and current flowing in the load. ठीक है. There are 3 different kinds of amplifier gain which can be measured, and these voltage gain means AV, current gain AI, ठीक है, power gain AP, depends upon the quantity being measured. ठीक आहे. तुमचं जे तुमचं पहिलं प्रॅक्टिकल आहे त्याचं नेचर ऑफ ग्राफ तुमचा ह्या प्रमाणे राहणार आहे. ठीक आहे, मीन्स फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स. हा तुम्हाला ग्राफ तुम्हाला ड्रॉ करायला लागणार आहे. ठीक आहे. स्टार्टिंगला तुम्हाला मी सांगितलंय की तुमचं इनपुटला तुमचं फंक्शन जनरेटर राहणार आहे, आउटपुटला तुम्हाला सीआरओ राहणार आहे. इनपुटला तुम्हाला काय करायची, फ्रिक्वेन्सी व्हॅरी करायची आहे. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी व्हॅरी करायची आहे ती स्टार्टिंग तुमची 100 हर्ट्स पासून करायची, 100 हर्ट्स टू 100 हर्ट्स, 200 हर्ट्स, 300 अप टू 1K. ठीक आहे. 1K नंतर तुमची फ्रिक्वेन्सी नियर अबाउट 1 मेगा हर्ट्स पर्यंत तुम्हाला काय करायची, फ्रिक्वेन्सी व्हॅरी करायची आहे. 1 मेगा हर्ट्स मीन्स 10⁶. किलो म्हणजे किलो म्हणजे 10⁻3. ठीक आहे ना लक्षात. मेगा ओहम किंवा किलो ओहम फर्स्ट इयरला तुमचं झालेलं आहे. यामध्ये काय आहे, तुमची फ्रिक्वेन्सी तुम्ही सपोज 100 हर्ट्स अप्लाय केली, तुमची आउटपुट काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. दिसतंय तुमचा ग्राफ, यानुसार तुमचं काय होणार आहे, आउटपुट तुमचा इन्क्रीज होणार आहे याप्रमाणे. ठीक आहे. ऍट अ सर्टन लेवल, म्हणजे सर्टन लेवल फॉर एक्झाम्पल तुमची 10 किलो हर्ट्सला तुमची फ्रिक्वेन्सी काय राहणार आहे, तुमची कॉन्स्टंट राहणार आहे.
10 किलो हर्ट्स टू 100 किलो हर्ट्स. 100 किलो हर्ट्स मध्ये तुमची काय राहणार आहे, फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट राहणार आहे. ठीक आहे. आणि 100 केच्या पुढे तुमची फ्रिक्वेन्सी काय होणार आहे, तुमची डिक्रीज होणार आहे. ठीक आहे. हा जो ग्राफ आहे तुमचा, हा तुम्हाला ग्राफ सेमीलॉग पेपरवर काढायचा आहे. ठीक आहे. याचं तुमचं रिडिंग, नेचर ऑफ ग्राफ तुमचं याप्रमाणे राहणार आहे. स्टार्टिंगला फ्रिक्वेन्सी इन्क्रीज, नंतर कॉन्स्टंट आणि नंतर डिक्रीज. हा तुमचा नेचर ऑफ ग्राफ राहणार आहे. ठीक आहे. तुम्हाला यामध्ये काय हे फॉर्म्युले दिले. व्होल्टेज गेन म्हणजे व्ही आउट, आउटपुट व्होल्टेज अपॉन इनपुट व्होल्टेज. ठीक आहे. हे ज्यावेळेस तुमचे हे रिडिंग होईल त्यानुसार हे कॅल्क्युलेशन्स करायचं आहे. ठीक आहे. करंट गेन असेल तर आउटपुट करंट इंटू इनपुट करंट, आणि पॉवर गेन असेल तर एव्ही म्हणजे काय राहणार आहे, तुमची व्होल्टेज गेन मल्टिप्लाय बाय करंट गेन. हे तुमची काय राहणार, ही पॉवर गेन. ठीक आहे. या पद्धतीने तुमचं राहणार आहे. त्याची ही तुमचे सीई एम्प्लिफायर ही तुमची आहे सर्किट डायग्राम आहे. सर्किट डायग्रामला तुमचं सांगितलंय मी, एसी ला तुमचं फंक्शन जनरेटर आहे. इथे तुम्हाला फंक्शन जनरेटर जॉईन करायला लागेल, आणि तुमचं इथे काय राहणार आहे, आउटपुट व्होल्टेज राहणार आहे. ठीक आहे. म्हणजे फंक्शन जनरेटरच्या पॉझिटिव्हला, ठीक आहे, म्हणजे जी फंक्शन जनरेटरची रेड प्रोब राहते ती तुमची पॉझिटिव्ह राहते, आणि ब्लॅक वायर असते ती तुमची निगेटिव्ह राहते. ठीक आहे. यामध्ये फक्त तुम्हाला काय फंक्शन जनरेटर आणि सीआरओ कनेक्शन्स आहे. कनेक्शन्स यामध्ये एकदम तुमचे इझी आहे, जास्त कनेक्शन्स नाहीये, फक्त फंक्शन जनरेटर आणि सीआरओ. रिसोर्स रिक्वायर्ड तुम्हाला काय काय लागणार आहे, तुम्हाला काय काय लागणार आहे, ऑसिलोस्कोप आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फंक्शन जनरेटर आहे. फंक्शन जनरेटर तुम्हाला सांगितले 0 to 2 रेग्युलेटेड पॉवर सप्लाय लागणार आहे. त्याच्यानंतर ट्रान्झिस्टर आहे, रेजिस्टर आहे. आपल्याकडे याचं सिंगल स्टेजचं किट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला याची काही एवढी गरज नाहीये. पण तरी सर्किट डायग्राम कोणते कंपोनंट लावलेले आहे तुमची सर्किट डायग्राम. R1 तुमचा किती घेतला आहे, 33 किलो. ठीक आहे. तुमचा हा R R2 किती घेतला, 3. मॅम आवाज ब्रेक होती. आता येतोय का व्यवस्थित? मॅम येतोय. हा. तुमचा आहे 1.5 किलो RE. ठीक आहे. RE तुमचा आहे 470. तुमचं कलर कोडच्या व्हॅल्यू लक्षात आहे का? सपोज तुम्हाला एखादा रेजिस्टर दिला, तर युजिंग कलर कोड वरनं तुम्हाला रेजिस्टरची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल का? लक्षात आहे का कलर कोड चार्ट? आता 33 किलो ओमचं तुमचं रेजिस्टर यूज केलाय. सपोज तुम्हाला दिलं एक ब्रेडबोर्ड दिला आणि तुम्हाला सांगितलं की याप्रमाणे तुम्ही कनेक्शन्स करा, तर जे तुमचं बेसिक आहे कंपोनंट युजिंग कलर कोड, ती माहिती का तुम्हाला? युजिंग कलर कोडने Yes, तुम्हाला ma'am. मग ठीक आहे, 33 किलो ओमचा रेजिस्टर असेल तर त्याचा कलर कोड काय राहणार आहे? बरं करा बरं कॅल्क्युलेशन. 33K 33 किलो ओमचा रेजिस्टर सांगितलं तुम्हाला, तर त्याची कलर कोड नुसार व्हॅल्यू काय राहणार आहे? सांगा बरं, कॅल्क्युलेट करा. नोटबुक आणि पेन घेतला ना मी?
सांगा बरं, आपण आधी आधी बेसिक बघू. R1 ची व्हॅल्यू 33 किलो ओमचा रेजिस्टर आहे, त्याची कलर कोडने तुमची व्हॅल्यू काय आहे ते सांगा बरं. मॅम ऑरेंज 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 गोल्ड. बरोबर आहे. अजून सपोज तुमचा R2 आहे 3.3 किलो ओहम. R2 ची व्हॅल्यू कशी काय फाइंड आउट करणार आहे? मॅम एकदा रिपीट करा ना क्वेश्चन. सपोज पहिला रेजिस्टर तुमचा होता 33 किलो ओहमचा, तर तुम्ही त्याची व्हॅल्यू बरोबर सांगितली, ऑरेंज ऑरेंज आणि ऑरेंज. तसं तुमचं रजिस्टर आहे तो तुमचा आहे 3.3 किलो ओहम, तर त्याची सेकंड रेजिस्टर आहे 3.3 ओहम, तर त्याची कलर कोडने हे काय आहे, कोण कलर कोड राहणार आहे? ऑरेंज रेड. 3.3 काय काय ऑरेंज ऑरेंज रेड. ऑरेंज ऑरेंज आणि रेड. बरोबर. रेड. कोणी आन्सर केला आता? मॅम अक्षदा. अक्षदा पंतोडे ना? हो बरोबर मॅम. ना? ओके ओके, ठीक आहे, बरोबर आहे. म्हणजे आहे तुमच्या लक्षात, फक्त तीच अक्षराच आन्सर देते, बाकीच्यांना कॅल्क्युलेशन नाही करता येत का? आता थर्ड रजिस्टर आहे तुमचा, अक्षरा तू नको आन्सर करू. थर्ड आहे तुमचा 1.5 किलो ओमचा, त्याचा कलर कोणी काय व्हॅल्यू येणार आहे? 1.5 केचा. बाकीचे आन्सरिंग करा. 1.5 के. थर्ड रजिस्टर आहे तुमचा 1.5 के. मैम मैम ब्राउन ग्रीन रेड गोल्डन. ब्राउन ग्रीन रेड गोल्डन. बरोबर आहे. ठीक आहे, आणि तुमचा आहे नेक्स्ट आहे तुमचा रजिस्टर आहे तुमचा 470 ओहम, 470 ओहमचा, तर त्याचा कलर कोडनी व्हॅल्यू काय येणार आहे? मॅम येलो व्हायलेट येलो गोल्ड. येलो व्हायलेट येलो गोल्ड कसं काय येणार आहे? 0 10. मैम 470. येलो वायलेट ब्राउन एंड गोल्ड. ब्राउनची व्हॅल्यू 10⁻1 राहते. ठीक आहे, बरोबर सांगितलंय. ठीक आहे, येलो व्हायलेट आणि ब्राऊन. ठीक आहे, आणि गोल्ड. दुसरा क्वेश्चन होता, कपॅसिटरला पोलॅरिटी असते का? पोलॅरिटी म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल असतात का कपॅसिटरला? नो मैम. कोणत्याच कपॅसिटरला पोलॅरिटी नसते का? रेजिस्टरला पोलॅरिटी असते का? पोलॅरिटी मीन्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल. नो मैम. आणि कपॅसिटरला पोलॅरिटी असते का? राहती मॅम. हा, राहती, फक्त डिस्क कॅपॅसिटरला पोलॅरिटी नसती. बरोबर आहे. जे तुमचे इलेक्ट्रोलायटिक कपॅसिटर असतात, डिस्क नाही म्हणत त्याला, इलेक्ट्रोलायटिक.
इलेक्ट्रोलायटिक जे टाईपचे जे कपॅसिटर असतात त्या पोलॅरिटी असते आणि दुसरे जे आहे तुमचे फिक्स व्हॅल्यू. ठीक आहे, मीन्स आपण कपॅसिटरची पण आपण व्हॅल्यू याने कलर कोडने आपण काही जे कपॅसिटर आहे फिक्स कपॅसिटर म्हणतो आपण त्यांना, त्याची व्हॅल्यू पण आपण युजिंग कलर कोडने आपण काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, इलेक्ट्रोलायटिक जे कपॅसिटर असतात, इलेक्ट्रोलायटिक जे कपॅसिटर असतात त्याला पोलॅरिटी असते. आणि जे तुमचे दुसऱ्या टाईपचे कपॅसिटर असेल, सिरॅमिक कपॅसिटर असे जे असेल किंवा पॉलिस्टर कपॅसिटर, सिरॅमिक कपॅसिटर, या कपॅसिटरला तुमची पोलॅरिटी नसते. ठीक आहे, इंडक्टरला असते पोलॅरिटी. इंडक्टरला पोलॅरिटी असते का नसते? इंडक्टर असते का नाही? No, ma'am. माझा Yes. No, ma'am. असते का नसते? नसते. नसते. नसते मॅम. ओके. नसते मॅम. आणि जे तुमचं ट्रान्झिस्टर आहे, ट्रान्झिस्टरला किती टर्मिनल असतात? 3. ट्रान्झिस्टर थ्री. काय काय नाव आहे त्याचे टर्मिनलचे? नाव सांगा ट्रान्झिस्टरचे टर्मिनल्सचे. Base, common and emitter. बेस, Common and emitter. Emitter and collector. इमिटर. कॉमन आणि हा तुमचा Base, ट्रान्झिस्टर आहे collector. बा. बीसी तुमच्या सर्किट डायग्राम मध्ये ट्रान्झिस्टर यूज केलेला आहे. बीसी जो 547 आहे, दिसतोय हा? बीसी 547 हा तुमचा ट्रान्झिस्टर आहे. ठीक आहे, हा कोणत्या टाईपचा ट्रान्झिस्टर यूज केलेला आहे? बीसी 547. करंट डायरेक्शन, ही करंट डायरेक्शन दिसते ना तुम्हाला? Yes, ma'am. तर ट्रान्झिस्टरचे 3 टर्मिनल आहे, त्याची नावं सांगा बरं. Collector, base, emitter. बरोबर आहे, कलेक्टर, बेस आणि इमिटर. जो आरसी आहे तुमचा, आरसी म्हणजे हा यूज आहे. आरसी मीन्स हा कशाला यूज केला आहे? कलेक्टरला. आरई हा दिलाय तुम्हाला, हा बेसला दिलेला आहे. आणि ही जी आहे तुमची कलेक्टर, ही आहे तुमचा बेस, आणि ही आहे तुमची जिथे तुमचा याची डायरेक्शन हे होते, ॲरो दिसतो ना, Yes, तिथे ma'am. तुमचा नेहमी काय असतो? इमिटर हे राहतो. ठीक आहे, इमिटर टर्मिनल जिथे तुमचा ॲरो शो होतो तिथे नेहमी तुमचं काय असतं? इमिटर लावलं जाऊन राहिलेलं राहतो. तर मग इथे तुमचा कोणता ट्रान्झिस्टर यूज केलेला आहे? बीसी 547 कोणता ट्रान्झिस्टर आहे? एनपीएन ट्रान्झिस्टर यूज केलेला आहे. ठीक आहे, तुम्ही दोन्ही सिम्बॉल, पीएनपी ट्रान्झिस्टर आणि एनपीएन ट्रान्झिस्टर दोघांचे सिम्बॉल बघा, आणि त्यावरनं तुम्हाला कळेल, करंट डायरेक्शन वरनं कळेल की तुमचा ट्रान्झिस्टर कोणता आहे, पीएनपी आहे किंवा एनपीएन आहे. ठीक आहे, याची प्रोसिजर तुमची दिलेली आहे. फर्स्ट याची की बिल्ड सर्किट ऑन. आपण आता याच्यासाठी आपलं हे काय आपल्याकडे किट अवेलेबल आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण किटच लावणार आहे. किटवर कनेक्शन तुम्हाला मी सांगितले. इनपुटला तुमचं फंक्शन जनरेटर येईल आणि आउटपुटला तुमचा सीआरओ राहणार आहे. ठीक आहे, फंक्शन जनरेटरने तुम्ही आपण काय करणार आहे? फ्रिक्वेन्सी व्हॅरी करणार आहे, आणि आउटपुटला तुम्ही काय मेजर करणार आहे? व्होल्टेज. व्होल्टेजला आपण काय म्हणतो? अँप्लिट्यूड. ठीक आहे, फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे? फ्रिक्वेन्सी मेजर कसं करतात त्याचा फॉर्म्युला काय आहे? युजिंग सीआरओ तुम्हाला फ्रिक्वेन्सी मेजर करायची आहे, त्याचा फॉर्म्युला माहिती आहे का? नाही, हो का नाही? नाही माहिती मॅम. बरं ठीक आहे, आपण पुढच्या, जर तुम्हाला फ्रिक्वेन्सी तुम्हाला मेजर करायची असेल सीआरओ वर, तर त्याचा फॉर्म्युला आहे 1/T.
ठीक आहे. F इज इक्वल टू 1/T आणि टाइम मेजर करायचा असेल तर नंबर ऑफ हॉरिझॉन्टल डिव्हिजन इंटू टाइम पर डिव्हिजन ऑफ. ठीक आहे. मेजर करायचं असेल तर नंबर ऑफ व्हर्टिकल डिव्हिजन इंटू वोल्ट पर डिव्हिजन ऑफ. आपण पुढच्या वेळेस आपण स्टार्टिंगला प्रॅक्टिकल स्टार्ट करायच्या आधी CRO वर फ्रिक्वेन्सी आणि व्होल्टेज कसं मेजर करायचं त्याआधी आपण स्टार्टिंगला ते घेऊ, कारण त्याच बेसवर तुमचे दुसरं प्रॅक्टिकल राहणार आहे. तर आपण पुढच्या प्रॅक्टिकल आधी फ्रिक्वेन्सी आणि व्होल्टेज आपण कसं मेजर करतात. जर EIM ला झालं तर गरज नाहीये, EIM चं प्रॅक्टिकल हेच राहणार. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला नंतर हे समजून जाईल. याची प्रोसिजर काय आहे. सिलेक्ट अप्रोप्रिएट एम्पलीट्यूड 10 मिलीव्होल्ट टू 20 व्होल्ट. ठीक आहे. किलोहर्ट्ज ऑफ साइन वेव्ह इनपुट सिग्नल ऑन फंक्शन जनरेटर. म्हणजे 10 मिलीव्होल्ट किंवा 20 मिलीव्होल्ट तुमचं अँप्लिट्यूड राहणार आहे आणि 1 किलोहर्ट्ज फ्रिक्वेन्सी आपण सेट करायचं आहे इनपुटला. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कनेक्ट द फंक्शन जनरेटर. ठीक आहे. फंक्शन जनरेटर अँड टू CRO अँड ऑब्झर्व इनपुट साइन वेव्ह सिग्नल ऑन CRO. ठीक आहे. त्याच्यानंतर कनेक्ट फंक्शन जनरेटर ॲट इनपुट टर्मिनल. हे बघा ठीक आहे. कनेक्ट फंक्शन जनरेटर ॲट इनपुट टर्मिनल. तुम्हाला सांगितलंय की इनपुट टर्मिनलला तुम्हाला फंक्शन जनरेटर लावायचं आहे. ठीक आहे. आणि आउटपुटला तुमचं काय आहे CRO राहणार. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑब्झर्व द आउटपुट वेव्हफॉर्म ऑन CRO. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॅरी इनपुट फ्रिक्वेन्सी 100 हर्ट्ज टू 2 मेगाहर्ट्ज. तुम्हाला मी स्टार्टिंगलाच सांगितलंय. आणि CRO वर तुम्हाला काय व्होल्टेज काय करायचं आहे मेजर करायचं आहे. त्यानंतर कॅल्क्युलेट गेन. तुम्हाला गेनचा फॉर्म्युला मी जेव्हा तुमचं ग्राफ होता हे बघ गेन कॅल्क्युलेट करायची आहे. हा तुम्हाला जो फॉर्म्युला होता. ठीक आहे. हे पहा हे जे तुमचं आहे गेन, यानुसार तुम्हाला काय करायचं गेन कॅल्क्युलेट करायची. आणि तुम्हाला मी सांगितलं की प्लॉट फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ऑन सेमी लॉग पेपर. याचं जे तुम्हाला हे काढायची ग्राफ काढायचा आहे. हा ग्राफ हा तुमचा नेचर ऑफ ग्राफ राहणार आहे. ठीक आहे. हा तुमचा ग्राफ राहणार आहे. ठीक आहे. तुमचे ग्राफ नेचर ऑफ ग्राफ तुमचा या पद्धतीने राहणार आहे. ठीक आहे. इनपुट फ्रिक्वेन्सी आपण व्हॅरी करायची आणि आउटपुट व्होल्टेज तुम्हाला काय करायचं मेजर करायचं आहे. आणि हा जो फॉर्म्युला आहे व्होल्टेज गेनचा फॉर्म्युला काय आहे V0/Vin. ठीक आहे. V0/Vin. ठीक आहे. आणि तुमची गेनचा फॉर्म्युला काय आहे तुमची कॅल्क्युलेशन गेन फॉर्म्युला आहे 12 log of V0/Vi. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं हे बँडविड्थ राहणार आहे. ठीक आहे. FH हाय फ्रिक्वेन्सी करायचं असेल. FH म्हणजे फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. प्रॅक्टिकल
नंबर ऑफ तुमचे तुम्हाला टोटल 27 प्रॅक्टिकल आहे. त्याच्यामुळे आपण पर प्रॅक्टिकलला 1 किंवा 2 प्रॅक्टिकल आपण कंपल्सरी परफॉर्म करणार आहोतच. ठीक आहे. फर्स्ट प्रॅक्टिकल मी सांगितलं. फर्स्ट प्रॅक्टिकल मध्ये कोणाला काही डाऊट आहे का? पुढचं परफॉर्म करायचं काही आहे डाऊट याच्यामध्ये? फर्स्ट प्रॅक्टिकल फर्स्ट प्रॅक्टिकल मध्ये कोणाला काही आहे का? मॅम हो मॅम हा नाही ना. ठीक आहे. मग पुढच्या समज काय करायचं ते एकदा सांगतात का? काय काय मॅम विचार तुम्ही ती विचार. व्हॅल्यू सांगितली ना त्याच्यावरनं ते कलर कसे फाइंड करायचे ते एकदा सांगतात का? ठीक आहे. तुमचा जो पहिला कलर असतो तुमचा ब्लॅक असतो. कलर कोड. त्याच्यानंतर ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो. ठीक आहे. कलर कोडचे तुमचे चार्ट आहे. ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो. पुढच्या प्रॅक्टिकलला मी सांगते हा. त्याच्यानंतर ग्रीन. ठीक आहे. अक्षदा येस याचा कलर कोडचा चार्ट सांग बरं. फर्स्ट तुमचा ब्लॅक, ब्राऊन. सेकंड काय असतो? मॅम रेड, ऑरेंज, हा बरोबर आहे. येलो, येलो, ग्रीन, हा ब्लू, हा व्हायलेट, व्हायलेट, नंतर मग व्हाईट, व्हाईट. गोल्ड आणि सिल्वर. ठीक आहे. तुमचे हे तुमचे जे आहे कलर कोडचा चार्ट. कलर कोड मध्ये तुमचा जो पहिला जो असतो तुमचा बँड तुमचा ब्लॅक असतो. त्याच्यानंतर तुमचा ब्राऊन राहतो. त्यानंतर तुमचा रेड राहतो. रेडची तुमची कलर कोडनी व्हॅल्यू असते 10⁻². ऑरेंज 10⁻³ येलो, ग्रीन, ब्ल्यू, व्हायलेट, ग्रे आणि व्हाईट. ठीक आहे. हा तुमचा कलर कोडचा चार्ट आहे. त्याच्यानंतर किलो ओहम असेल तुमचा. किलो ओहम आहे तुमचे 10⁻³ ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा असतो मेगा ओहम. मेगा ओहम म्हणजे तुमचं 10⁻6 आणि गेगा ओहम. गेगा ओहम म्हणजे 10⁻৯. ठीक आहे. आता फर्स्ट तुमचं मी तुमचा होता पहिला होता तुमचा 33K. 33K चा तुमचा पहिला रेजिस्टर होता. ठीक आहे. तर 3 ची व्हॅल्यू काय आहे? रेजिस्टरला आपला 3 बँड असतात. ठीक आहे. रेजिस्टरचे आपण 3 बँड असतो आणि जो चौथा बँड असतो तो तुमचा काय असतो? टॉलरन्स. कळतंय? मी सांगते बरं का. रेजिस्टरची व्हॅल्यू कशी तुम्ही कॅल्क्युलेट करता मी ते सांगते. रेजिस्टरला 4 बँड असतात. ठीक आहे. फोर्थ तुमचा टॉलरन्स असतो. फर्स्ट ऍज इट इज घ्यायचा. सेकंड ऍज इट इज घ्यायचा आणि थर्ड तुमचा असतो मल्टिप्लायर. ठीक आहे. मल्टिप्लायर असतो. तर सपोज तुमचा 33K चा रेजिस्टर आहे. ठीक आहे. तर 3 ची व्हॅल्यू काय आहे तुमची? ऑरेंज फर्स्ट डिजिट ऍज इट इज घ्यायचा. सेकंड पण तुमचं डिजिट ऍज इट इज घ्यायचा. ठीक आहे. 33 म्हणजे ऑरेंज. ठीक आहे. आणि जो तुमचा के होता, के म्हणजे तुमचे किलो ओहम.
किलो म्हणजे तुमची 10⁻³ काय असते 3 राहते. ठीक आहे, म्हणून तुमचा 33K चा तुमचा कलर कोड कोणता होता? तिन्ही ऑरेंज, ऑरेंज आणि ऑरेंज. कळालं का? येस रेजिस्टरची मॅम कळालं. काय? हॅलो, रेजिस्टरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट कशी केली कळालं का? हो मॅम हो की? समजलं. हा, हो का समजलं नाही? मॅम. बरं ठीक आहे. तसं पुढच्या प्रॅक्टिकलला पण जर तुमचं कलर कोडचा असेल ना, मी तुम्हाला कलर कोडचा एकदा चार्ट परत दाखवेल आणि कॅल्क्युलेशन्स कसे करायचे मी ते पुढच्या याला पण आपण ते बघू. ठीक आहे. बेसिक स्टार्टिंगला काय आहे माझं मत, जे तुमचे बेसिक आहे फॉर एक्झाम्पल कोडची चार्ट, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी कशी कॅल्क्युलेट करतात, व्होल्टेज कसं कॅल्क्युलेट करतात, हे जे बेसिक थिंग्स आहे ना त्या आधी आपण शिकून घेऊ. ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आला का पुढचे प्रॅक्टिकल पटकन होण्यासारखे. ठीक आहे, मग पुढच्या वेळेस तुम्हाला कलर कोडचा चार्ट पण दाखवते एकदा. ठीक आहे, एकदा परत कलर कोडचे चार्ट दाखवते, रेजिस्टरची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतात ते पण दाखवते. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आपण वाटलं असतं प्रॅक्टिकल म्हणजे बेसिक पण आपण घेऊ आणि प्रॅक्टिकल पण परफॉर्म करू आपण. ठीक आहे, आजच्या प्रॅक्टिकल मध्ये कोणाला काही डाऊट आहे का? No, ma'am. ठीक आहे, मग पुढच्या वेळेस आपण प्रॅक्टिकल परफॉर्म करू. ठीक आहे. मॅम हा बोला बोला. मॅम नोटबुक किती पेजेसची बनवायची आहे? नोटबुक सध्या प्रॅक्टिकल साठी 100ची राहून द्या, 100 पेजवर. आता ह्या ज्या आपल्या बेसिक गोष्ट असतात, आता मी तुम्हाला आता जे कंपोनंटचं सांगितलं ते तुम्ही कुठेतरी तुम्ही नोट करून ठेवायचं. कारण तुम्ही डिप्लोमा पास आउट जरी झाले, डिप्लोमा म्हणा डिग्री म्हणा, ह्या ज्या बेसिक गोष्ट आहे ना की कलर कोडचे रेजिस्टरचे कलर कोडवरनं हे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता आली पाहिजे, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही सपोज कंपनीमध्ये वगैरे गेले किंवा लागले कंपनीमध्ये किंवा चांगल्या पोस्टवर, बेसिक तुम्हाला हा क्वेश्चन विचारतातच. त्याच्यामुळे बेसिक कंपोनंट आहे ना आपले हे कपॅसिटर, रेजिस्टर, डायोड, बेसिक तुम्हाला याची माहिती असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, प्रॅक्टिकल तुमचं आहे ना तर तुम्ही प्रॅक्टिकली कॉन्सेप्ट क्लिअर करा. ठीक आहे, फक्त नुसार रट्टा मारून पास झालं त्याला महत्व नाहीये. आता सध्या काय आहे तुमचं ऑनलाईन मोडवर थोडंसं तुमचा लॉस आहेच, पण बेसिक आता तुमच्याकडे फोन आहे, तुमच्याकडे की ते फोनवरनं तुमचं स्मार्टफोन, त्याच्यावरनं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्ही स्वतः बघू शकतात. ठीक आहे, त्यावेळी जितकी तुम्हाला इन्फॉर्मेशन रीड करता येईल तेवढी तुम्ही रीड करा. ठीक आहे, कॉलेजमध्ये असते तर आपण कॉलेजमध्ये तर प्रत्यक्ष बघू, पण आता सध्या तुमचं ऑनलाईन मोडवर आहे. तर माझं सांगायचं तात्पर्य काय आहे की थेरी नॉलेज बरोबर तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज पण तुमचं व्यवस्थित कव्हर झालं पाहिजे. ठीक आहे, तर मोस्ट ऑफ तुमचे स्मार्टफोनवर ते तुम्ही ते व्हिडिओ बघा. आता मी जे व्हर्च्युअल लॅब आहे, व्हर्च्युअल लॅबवर तुम्हाला तुम्ही मोबाईलवर पण प्रॅक्टिकल स्वतः परफॉर्म करू शकतात. की सपोज 2K ची फ्रिक्वेन्सी दिली किंवा तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही रिडिंग दिलं तर तुम्हाला आउटपुट काय मिळणार आहे हे तुम्हाला तुम्ही मोबाईलवर पण तुम्ही परफॉर्म करू शकतात. ठीक आहे, फक्त तुमची शिकायची इच्छा महत्वाची आहे. आता फर्स्ट इयरला गोष्ट वेगळी होती, सेकंड इयरला तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज पण व्यवस्थित कव्हर झालं पाहिजे. कळलं का? Yes, ठीक ma'am. आहे. Yes, आणि ma'am. जितकं मला याच्यावर प्रॅक्टिकल मध्ये जितकं मला आउटपुट देता येईल मी ते 100% मी देणारच आहे. पण मग तुमची पण तयारी राहून द्या तशी. ठीक आहे, आता तुम्ही हे केलं तरी चालेल, आपलं प्रॅक्टिकल आजचं झालंय. ठीक आहे, सध्या तुमचे रोल कॉल जे आहे फर्स्ट इयरचीच होणार आहे. त्याच्यानंतर तुमची रोल कॉलची लिस्ट याच्यावर टाकली जाईल तुम्हाला. मला रोल कॉल टाकले जाईल, मग त्यानुसार तुमचं सध्याचं जे आहे रोल कॉल तुमचं फर्स्ट इयर प्रमाणेच राहणार आहे, जे तुमच्या फर्स्ट इयरला जे रोल नंबर होते त्याप्रमाणे. ठीक आहे, घेऊ का तुमची प्रेझेंटी घेऊ? हो, ma'am.
तसे नाव आहे माझ्याकडे, मी लिहून देईन. ओके. तुम्ही लिहू करू शकता हा. Okay, ma'am. Thank you, ma'am.